मग झाली का चर्चा? हा नाही म्हणजे एवढा वेळ चर्चा करत होतात, काय निर्णय घेतलात? सोपान, काही कारणास्तव मला आता निर्णय घेता येणार नाही. अरे कारण काय ते तरी सांग. ते कारण मी सांगू शकत नाही, पण मी बळ काढत नाहीये. यावर मी एक तोडगा काढलाय. आता तोडगा कोणता? आपण सगळे मिळून स्वामींकडे जाऊया. या सगळ्यांवर स्वामीच निर्णय देतील. नाही 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 नाही, अरे इथेच ठरवूया ना. अरे घरातला विषय आहे, स्वामींकडे जायची काय गरज आहे? सोपान भाऊ, जिथं मन गोंधळलेली असतात तिथं देवाकडे जाणं योग्यच आहे. अहो ऐका ना, स्वामींकडे गेलं तर मन शांत होईल, किमान सत्य तरी समोर येईल. मला मान्य नाही हे. माझ्यावर ना संशय घेतला जातो असं मला वाटते. सोपान भाऊ, मोर्या भाऊंचं म्हणणं बरोबर आहे. पादुका कुणाकडे राहाव्यात हा प्रश्न फक्त घरचा नाही, आता तो गावाचा विषय झालेला आहे. तुम्ही बरोबर बोलताय. हा देव सगळ्यांच्या घरचा आहे, फक्त एकट्याचा नाही. त्यामुळे आम्हा सर्वांचा आदर व्हायला हवा. हे जर स्वामींपर्यंत गेलं तर सगळं उलटू शकतं. चक्र फिरणार आणि ते माझ्या बाजूने फिरेल याची खात्रीच नाही. माझी ना इच्छाच नाहीये, पण आता तुम्ही सगळ्यांनी ठरवले असं मला दिसतंय. हट्ट नाही सोपान, हा मार्ग आहे सर्वांसाठीचा आणि न्यायाचा. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर जाऊया या पादुका घेऊन स्वामींकडे. स्वामी, आम्ही सगळे आपल्या चरणाशी आलोय. वाद, मतभेद आणि अहंकार सगळं बाजूला ठेवलंय. आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या. आम्हाला आपल्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग कळत नाही. निर्णय आम्ही देणार नाही. पादुकाच ठरवतील की त्यांना कुणाकडे जायचंय ते. पादुका निर्णय करते. सुंदरे, जा आणि 2 वाट्यांमध्ये चंदनाचा लेप घेऊन ये. जा. दोघांना एक एक वाटी दे. एक एक करून दोघांनाही पादुकांना चंदनाचा लेप लावा. स्वामी, हा कसला निवड आहे? आम्ही न्याय मिळावा म्हणून इथे आलोय आणि तुम्ही आम्हाला हे काय करायला सांगताय? निवड आम्ही सांगू तसाच होणार. मान्य असेल तर ठीक, नाहीतर या पादुका मोर्याला देऊन टाक. नाही 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 नाही, ठीक आहे ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. सावकाश, भाव शुद्ध ठेवा. स्वामी, आम्ही स्वतःला आपल्या सेवेत अर्पण करतो. अहो जरा नीट लेप लावा. लेप टिकत का नाहीये? अगं थांब ना जरा, मी लावतोय ना. पण हा लेप का लागत नाही काहीच कळत नाहीये.
कसं शक्य आहे हे? अहो स्वामी, मी लावलेला गंधाचा लेप टिकतच नाहीये. घाटे सोपानने पादुकांवर जो लेप लावला तो पादुकांवर राहतच नाहीये हो. मोर्याचा लेप राहिला. हेच दत्तगुरूंची इच्छा आहे. स्वामी, हे सगळं करण्यापेक्षा ना तुम्ही निर्णय द्या. हा निर्णय आमचा नाही, हा निर्णय दत्तगुरूंचा आहे. ज्या अर्थी मोरया आणि त्याच्या पत्नीच्या हातून चंदनाचा लेप स्वीकारला जातोय त्या अर्थी दत्तगुरूंची हीच इच्छा आहे की पादुकांची सेवा मोरया आणि त्याच्या पत्नीने करावी. आणि ज्या अर्थी तुम्हा दोघांकडून चंदनाचा लेप पादुकांना स्वीकारला जात नाहीये त्या अर्थी तुम्हाला सेवेचा मान मिळणार नाही. पादुका मोर्याकडे गेल्या ना तर हे सगळं माझ्या हातातून जाईल. स्वामी, मला ही प्रक्रिया मान्य नाही. सोपान भाऊ, ही प्रक्रिया स्वामीनी नाही तर प्रत्यक्ष दत्तगुरूंनी दिलेली आहे आणि ही मान्य करावीच लागेल. स्वामी, ते अपघातानेही घडलं असेल आणि एका प्रक्रियेवरून तुम्ही निर्णय घेणे योग्य नाही. आणखीन एक प्रक्रिया झाली पाहिजे. सोपान भाऊ, अहो असा हट्ट बरा नव्हे. देवाने दिलेल्या आज्ञेला असं नाकारू नका. सुंदरे, होऊ दे त्याच्या मनासारखा. काय रे, अजून काय प्रक्रिया करायला पाहिजे तो सांग. काय करायचं म्हणजे, हा, आमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधा आणि आमच्या हातात फुलं द्या. ज्याची फुलं जास्त पडतील पादुका त्याच्याच कडे राहतील. बर, असं तर असं. सुंदरे, बांध यांच्या डोळ्यांना पट्टी आणि ठेव यांच्या हातावर फुला. लहानपणापासून नेम लावण्याचा सराव आहे मला आणि हा मोर्या यात कच्चा आहे. मी उधळलेली सगळी फुलं पादुकांवरच पडतील. करा फुलार्पण. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तगुरु महाराज की जय. हे कसं शक्य आहे? काय रे, पटली ना खात्री? आता तरी मान्य आहे का की हा निर्णय दत्तगुरूंचा आहे म्हणून? सूर्य दिसतोय का? म्हणजे दिवस उजाडलाय ना? हो, उजाडले. बर, आता डोळे बंद कर. आता दिवस मावळलाय काय? नाही स्वामी, अहो मी तर फक्त डोळे बंद केले होते ना. असा कसा सूर्य मावळे? याचप्रमाणे दत्तगुरूंनी निर्णय आधीच दिला होता.
पण तुला तो मान्य करायचा नव्हता. सेवा भावा स्वार्थापेक्षा कायम वरचढ असतो. तुला स्वार्थापासून सेवा भावापर्यंतचा प्रवास करावा लागेल आणि तेव्हाच तुझा उद्धार होईल. शिवशंकर शंभा. अहो असं राग करू नका. अहो थांबा जरा. अहो थांबा जरा. दत्तगुरूंनी आपल्याला निर्णय दिलाय, तो आपण मोकळ्या मनाने स्वीकार करूया. एवढं चिडायचं कारण काय? हो ना, हाच राग, हेच रुसवे टाळण्यासाठीच तर आपण स्वामींकडे गेलो होतो. स्वामींच्याच साक्षीने निर्णय झालाय. हे बघ सोपान, या पादुका जरी आमच्याकडे राहणार असल्या ना, तरी तू कधीही येऊन दर्शन घेऊ शकतोस, सेवा करू शकतोस. ही मालकी नाहीये, ही सेवा करण्याची जबाबदारी आहे जी आमच्याकडे आली. आले नाही, दिली आहे. स्वामींनी दिले. स्वामींनी माझ्यावर अन्याय केलाय. असं काहीही नाहीये भाऊजी. असं का वाटतंय तुम्हाला? सगळं ते सगळ्यांच्या समोरच घडलं ना. अहो कोणताही लपलेला खेळ नव्हता. होता, खेळच होता. तुम्ही आहे ना स्वामींशी बोलून स्वामींना आधीच तुमच्या बाजूने वळवून घेतलेला आहे. आणि तू त्यांचा लाडका भक्त ना, म्हणूनच ही सगळी लीला रचली गेलेली आहे. तुमचा निर्णय आधीच ठरलेला होता. स्वामी आपल्या भक्तांमध्ये कधीही भेदभाव करत नाही. त्यांच्यावर शंका घेऊ नकोस. शंका नाही, खरं आहे ना तेच बोलतोय मी. अरे एक इच्छा व्यक्त केली होती मी, या पादुका मला मिळायला हव्यात. पण भावाची एक इच्छा पूर्ण करू शकला नाहीस तू. परक केलंस रे तू, परक केलंस. भावाभावाचं नातं सुद्धा जपता आलं नाही तुला. मला सांग, काय बिघडलं असतं रे? काय बिघडलं असतं? पादुका मला मिळालं असतं तर? अरे सांग ना, काय बिघडलं असतं? बिघडलं असतं भाऊजी, कारण तुम्ही पादुकांचा वापर स्वार्थासाठी केला असता. वहिनी, असा आरोप कसा काय करू शकता तुम्ही? आणि आधीच कसं काय ठरवताय आम्ही चुकीचा वापर केला असता? कारण आधी ना आम्हाला असा अनुभव आलाय म्हणून. अनुभव कसला आणि कधी? आम्हाला काही माहित नाही. सुमित्रा, तुला याबद्दल काहीही माहित नाहीये, कारण त्या दिवशी तू घरी नव्हती. तो प्रसंग. गप्प बसा, तुम्ही सगळे खोटे बोलताय. पादुका तुमच्याकडे राहिल्या पाहिजे ना, म्हणून माझ्यावर आरोप लावतायत. चलाकीने मिळवल्यात ना या पादुका. ठीक आहे, मी सुद्धा बघतो या पादुका तुमच्या जवळ किती दिवस राहतात त्या. चला. पादुका म्हणजे फक्त एखादी वस्तू नाही. पादुका म्हणजे गुरुचा सहवास. आणि गुरुचा सहवास कोणाला कधी आणि किती वेळ लाभणार हे फक्त गुरुच ठरवतो. तो सहवास असा हट्टाने मिळवता येत नाही, आणि मिळवला तर तो फार काळ टिकत नाही. हे नेमकं कुणाबद्दल बोलताय तुम्ही?
हे काय? घरट. वाऱ्याने झाडावरून पडलं असणार. पडलं नाही सुंदर, हे पाडलंय. म्हणजे या घरटात पिल्लं होती. पिल्लानं या घरटात सुरक्षित वाढत होता. घरट्याची ऊब आणि आईची माया मिळत होती. त्यामुळे ती पिल्लं या घरट्याबाहेर पाऊल ठेवत नव्हती. त्यांना हे आकाश भीतीदायक वाटत होता. आणि ही गोष्ट त्यांच्या आईच्या लक्षात आली. आणि म्हणून तिने घरटाला लाथ मारली. घरट खाली पडला आणि जीव वाचवण्याच्या भीतीने त्या पिल्लांनी पंखाची फडफड केली आणि फरारी घेतली. सुंदरे, आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच, खूप उंच. स्वामी, अहो कशी निर्दयी आई आहे ही. इथेच चुकतेस कपिले. ती निर्दय नव्हती, तर तिच्याकडे दूरदृष्टी होती. जर तिने असं केलं नसतं तर तिच्या पिल्लांनी आकाशात भरारी घेतली नसती. घरट, पिल्ल यात काही वेगळा अर्थ आहे का सुंदरा मावशी? हो, पण नेमकं काय तेच कळत नाहीये. हे काय सांगा? इथे एक वासरू बांधलेला होता. वासरू मोठं झालं, मग त्याला इथून मोकळं करण्यात आलं, आईपासून दूर करण्यात आलं. पण याला त्या आईची संमती होती. सहवास महत्वाचा आहेच, प्रेम माया महत्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे ते स्वावलंबन. लेकरांना जर स्वतःच्या पायावर उभं करत असेल तर त्यांना योग्य वेळी सोडण्याची हिंमत ही आईलाच दाखवावी लागते. सहवास कितीही पवित्र असला तर तो कायमचा नसतो. आणि सहवासातून सामर्थ्य घ्यायचं असतं, बंधन नाही. स्वामी देव हे काय बोलतायत, कशाबद्दल बोलतायत काही कळत नाहीये. पण माहित नाही, मला खूप घाबरायला होतंय. सुंदरे, भीती खूण आहे बदल घडण्याची. लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवायला जाल तर ते निसटेल, आणि एखादी गोष्ट सोडाल तर कायम तुमच्या सहवासात राहील. गुरु फक्त जवळ असणं महत्वाचं नाही, तर गुरुचे विचार तुमच्या मनात किती खोलवर रुजलेत हे महत्वाचं आहे. हा संकेत नवीन स्वामी लिहिलेचा की कायमच्या स्वामी विरहाचा. विश्वास हाच तर तुमचा दोष आहे. ह्या पादुका आज नाही मिळाल्या तर कधीच मिळणार नाही. पादुका मार्ग दाखवतात, मार्ग सुकर करतात.
आज जरी तुझा पादुका मिळवण्याचा मार्ग चुकत असेल तरी याच पादुका एक दिवस तुला योग्य मार्ग दाखवतील. शिव शंकर शंकर. पादुका मार्ग दाखवतात, मार्ग सुकर करतात. आज जरी तुझा पादुका मिळवण्याचा मार्ग चुकत असेल तरी याच पादुका एक दिवस तुला योग्य मार्ग दाखवतील. शिव शंकर शंभो. या फक्त पादुका नाही, ही सत्ता आहे, मान आहे आणि संधी आहे. स्वामी देवा, जा आज जाऊन निजा, सगळी तयारी केलीये. श्री स्वामी समर्थ. 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 अहो, एवढ्या रात्रीचे कुठे गेला होतात? पादुका तुम्हाला भाऊजींनी दिल्या का? दिल्या? तो कसला देतोय? मीच चोरून आणल्या. काय चोरून? हो, हे फार मोठं पाप आहे. पादुका म्हणजे देव. त्यांच्या बाबतीत असं केलं तर विपरीत परिणाम होतील. तुम्ही आत्ताच्या आत्ता पादुका ठेवून या बघू. ए गप्प बस. तू ना मला उपदेश करू नकोस. हे ना पाप नाहीये, माझी बुद्धी आहे. बुद्धी? देवाच्या नावाखाली फसवणूक करणं म्हणजे बुद्धी वाटते तुम्हाला? फसवणूक? हे बघ, उद्या पूर्ण गाव बघेल मोर्याच्या घरातून पादुका अदृश्य झाल्या आणि आपल्या घरात प्रकट झाल्या. आणि काय म्हणतील माहितीये का? दत्तगुरूंची इच्छा आहे
पादुकांची सेवा यांच्याच हातातून झाली पाहिजे, म्हणून पादुका स्वतःहून यांच्या घरात चालत आल्या. नाही नाही, हे चुकीचं आहे. अहो, देवाची फसवणूक केल्यासारखं होईल. हे बघ, देव फसवला जात नाही ग, लोक फसवली जातात. आणि कसं आहे ना, याच लोकांच्या मधून श्रद्धा चालते. भाऊजी आणि वहिनी ह्यांनी जे कारण सांगितलं ते मला पटो न पटो, पण हा असा मार्ग, हा मार्ग मला मान्य नाही. हो का? मान्य नाही ना? माझ्या मार्गात उभी राहू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या पादुका आता आपल्या घरात आल्यात, कायमच्या. अगं सुमित्रा, उद्यापासून बघ, दर्शन, दक्षिणा, अगं आपली खरी कमाई सुरू होईल. आणि हे बघ, या पादुकांची स्थापना मी आजच करतोय. वटवृक्ष तुझ्या समोर आहे सोपान. अरे वटवृक्षाचा वापर कोणी फांद्या तोडून सरपटसाडी करतो का रे? पादुकांचा उपयोग तू कमाईचं साधन म्हणून करतोयस? ही तुझी संकुचित बुद्धी. अरे पादुकांचं महत्व तुला कळलंच नाही. अरे पादुकांचा उपयोग साधन म्हणून नाही, सेवा म्हणून करायचा असतो. आणि हे ज्या दिवशी तुला कळेल, तो तुझ्या आयुष्यातला सुदीन. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी देवा काय? स्वामी देवा, स्वामी देवा, स्वामी देवा कुठे आहात तुम्ही? स्वामी देवा, देवा कुठे आहात तुम्ही? स्वामी देवा, आपण इथे स्मशानात? स्मशान नाही, सत्य, अंतिम सत्य, अंतिम सत्य. वेळ आली आहे सुंदरे, आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच. हाच का तो संकेत? हेच का ते वेळ आली आहे म्हणणं? स्वामी देवा, सुंदरामाशी काय झालं? स्वामी देव आत आहेत का? आत नाही. कपिलाताई, गोपाळ बुवा स्वामी देव स्थानावर नाहीयेत. ते कुठे गेले तेच कळत नाहीये. तुम्ही त्यांना बाहेर जाताना पाहिलं का? नाही हो, म्हणजे चुकून माझा डोळा लागला आणि बघते तर स्वामी देव नव्हते. नाही नाही, मला काहीतरी चुकीचं वाटतंय. स्वामी असं न सांगता कधीच गेले नाहीयेत कुठे. नाही नाही, ही साधी गोष्ट नाहीये. स्वामी देव कुठेतरी निघून गेले. ते कारणाशिवाय कुठेच जात नाही तो. हो ना. हे बघा सुंदरा मावशी, काळजी करू नका. गोपाळ बुवा, हा स्वामी देवांच्या नव्या लीलेचा प्रारंभ असेल की कायमच्या विरहाची चाहूल? सुंदरा मावशी, उगाच शंका कुशंका घेऊ नका. स्वामी इथे खंडोबा मंदिरापाशी गेले असतील, आपण पाहूया. बघूया. स्वामी देवा, स्वामी, स्वामी देवा, स्वामी इथेही नाहीये तो स्वामी. कधी कुणा भक्ताचा उद्धार करण्यासाठी तर कधी कुणा भक्ताच्या वेदना दूर करण्यासाठी. यावेळी मात्र सगळंच वेगळं वाटतंय. परवा स्वामी देवांना स्मशानात बघितलं आणि त्यावेळेला ते जे काही बोलले ना, ते शब्द अजून कानात घुमतायत. तेव्हापासून ना मनात एक भीती घर करून बसलीये. वाटतं
स्वामीदेव आपल्याला कायमच सोडून तर जाणार नाहीत ना? सुंदरा मावशी, शांत हो. तुमच्या मनात भीतीला थारा देऊ नका. पण मन ऐकत नाही ना. आजवर अशी धाकधूक कधी जाणवली नव्हती हो. सुंदरा मावशी, स्वामी असं कधी करणार नाही. आपल्या भक्तांना अनिश्चिततेमध्ये ते सोडून जाणार नाही. आणि स्वामी जर कुठे दीर्घ काळासाठी जाणार असतील ते सांगून गेले असते ना. तुम्हाला खात्री आहे? हो, स्वामींची लीला अचानक असते, पण विरह कधीच अचानक नसतो. पण माझं मन वेगळंच काहीतरी म्हणते. मी काय म्हणते, आपण तिथे पाहिलं, आता इथे पाहूयात. चला चला. स्वामी, स्वामी देवा, स्वामी देवा, स्वामी, स्वामी कुठे आहात? स्वामी, स्वामी देवा, स्वामी. स्वामी देवा. सुंदरा मावशी, अहो सगळीकडे पाहिलं आपण, पण स्वामी कुठेच दिसत नाही येतो. बघा, स्वामी देवांना शोधल्याशिवाय आपण स्थानावर जायचं नाही. त्यांना घेऊनच स्थानावर जायचं. हो, अगदी बरोबर बोललात. चला शोध. स्वामी, जहाँ पहुंचना है वहां हम पहुंच गए। शिव शंकर शंभो। आपण काय करताय स्वामी? दगडांमध्ये रोप? आम्हाला सांग, आम्हाला हे रोप लावायचंय. हे जर या दगडात लावलं तर याला फूल आणि फळ येईल का? नाही स्वामी, मातीशिवाय रोप वाढणार नाही. पाणी, माती, काळजी लागते. अगदी बरोबर. पद्धत चुकली की परिणाम चुकतो. आणि मग लोक म्हणतात की देवाने साथ दिली नाही. अरे दगडात रोप लावून फळाची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःला फसवणं आहे. सोपान पादुका चुकीच्या मार्गाने मिळवल्यास चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या गोष्टीचा उपयोग होत नाही. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. चला, आज मोर्यासमोर ठरवल्याप्रमाणे नाटक सुरू करायचं आहे. सोपानराव, आज तुमची खरी कमाई सुरू होणार. अरे पादुका कुठे गेल्या? मी 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 इथेच ठेवल्या होत्या. कुठे गेल्या? कोणी येऊन चोर? नाही नाही नाही, चोरणार कशा? नाही 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 नाही, आपण कुठे जातील पादुका?
सुमित्रा, सुमित्रा, अगं ए सुमित्रा. काय झालं? काय झालं काय? पादुका कुठे आहेत? हो पादुका इथे. अरे देवा, पादुका नाही आहेत. हे बघ, मला खरं सांगा, तू त्या पादुका मोर्याकडे घेऊन गेलीस ना? नाही नाही, अहो मी अशा परस्पर कशा नेऊन देईन? तुम्हाला न विचारता मी एक पाऊलही पुढे टाकत नाही. मला माहितीये, मी पादुका चोरून आणल्या हे तुला पटलेलं नाहीये आणि म्हणूनच तू त्या पादुका मोर्याकडे घेऊन गेली आहेस. अहो मी खरंच काही केलेलं नाहीये. कुणाची शपथ घेऊन सांगू म्हणजे तुम्हाला पटेल? मग पादुका गेल्या कुठे? हवेत उडून गेल्या का? नाही. खरं सांग. बाबा बाबा, काय रे, काय झालं? पादुका काकांकडेच आहेत. कशावरून? मी स्वतः पाहिले. त्यांच्या घराबाहेर लोक आली आहेत दर्शनासाठी. काय गे? हा, मला ना खरं सांगा आता, तूच त्या पादुका मोर्याकडे घेऊन गेलीस की नाही? अहो सोडा, सोडा मला. खरं बोल. मी देवाला साक्ष ठेवून सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. अगं खरं सांग. अहो, गणूच्या डोक्यावर हात ठेवून सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. पादुका मी नेऊन दिलेल्या नाहीयेत. म्हणजे मी पादुका चोरल्या, त्याच पद्धतीने मोर्याने पादुका चोरल्या असतील? नाही नाही, मोर्या फौजी असे पादुका चोरून देणार नाहीत. त्यांनी मागून नेल्या असत्या. हो का? म्हणजे मी चोर आहे? अगं अगं मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय, आपल्या गणूच्या भविष्यासाठी करतोय. हो, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण कदाचित स्वामींची लीला असावी. लीला? स्वामींनी माझ्यावर अन्याय करायचं हेच ठरवलंय. स्वामी कधीच अन्याय करत नाही. ते आपल्याला आरसा दाखवतात. जे आपण पाहू इच्छित नाही तेच आपल्या समोर उभं करतात. देव कधीच काहीच हिरावून घेत नाही, तो फक्त आसक्ती काढून घेतो. पण मी माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मग समोर कोणीही येऊ दे, स्वामी सुद्धा. समजलं? तुमच्यावर अन्याय आम्ही करत नाही, तुमची कर्म करतात. स्वामी, अहो कुठे होतात तुम्ही? स्वामी आले. लाख लाख आभार स्वामी, तुम्ही परत आलात. स्वामी देवा, अहो कुठे होतात तुम्ही? आणि आता यापुढे असं न सांगता कुठेही जायचं नाही हं? सांगा ना, कुठे होतात? तिथेच जिथे या पुढे आम्ही असणार. याचा अर्थ काय स्वामी? आम्ही जेव्हा विचारलं या बुवाला तेव्हा उत्तर दिलं नाही, आणि ह्या सुंदराने विचारल्यानंतर लगेच उत्तर दिलं. स्वामी, अहो असं गुड बोलू नका ना. आम्हा सगळ्यांना काळजी वाटते मग तुमची. हो स्वामी देवा, हे असं न सांगता जाणं येणं बरं नाही. अहो मन अस्वस्थ होतं. सुंदरे, जा अजून कापूस घेऊन ये.
हे घ्या देवा. गोपाळा जा एक दगड घेऊन ये. हो स्वामी. स्वामी, कापूस आणि दगड कशासाठी? तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. प्रश्नांची उत्तरं? नाही, म्हणजे कापूस आणि दगड याचा उत्तराशी काय संबंध? हे घ्या देवा. स्वामी, कापूस आणि दगड कशासाठी? तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. प्रश्नांची उत्तरं? नाही, म्हणजे कापूस आणि दगड याचा उत्तराशी काय संबंध? स्वामी, आमच्या ह्यांना पादुका कमाईसाठी हव्यात, पण मला सेवेसाठी हव्यात. आज पादुका प्रत्यक्ष जरी इथे नसल्या तरी माझ्यासाठी त्यांचं अस्तित्व इथेच आहे. मला माहिती आहे, देव वस्तूत नाही, तो भावात असतो. वहिनी, ओ वहिनी, ओ वहिनी, सोपान भाऊ पहाटे शेतावर गेले नव्हते का? पहाटे? काल रात्री पिकाला पाणी सोडलं होतं. अहो, पाणी तर सोडलं होतं, पण पहाटे जाऊन बांध बांधून ते पाणी अडवणं गरजेचं होतं. म्हणजे ते गेलेच नाहीत का? अहो, मला तर वाटलं पहाटे ते जाऊन आलेत आणि मग झोपलेत. नाही वहिनी, आता सगळं पीक वाहून गेलंय. काय? पीक वाहून गेलं? हो. हे असं व्हायला नको होतं. का हाही स्वामींचाच इशारा आहे का? देव जेव्हा देतो तेव्हा विश्वास देतो, आणि जेव्हा घेतो तेव्हा अहंकार काढून घेतो. बरं वहिनी, मी निघतो. स्वामी, स्वामी, पिकाचं खूप मोठं नुकसान झालंय. सगळं वाहून गेलं. आणि काल रात्री तर आमच्या ह्यांनी पादुका चोरून आणले. स्वार्थापायी पूर्णपणे आंधळे झाले. हल्ली तर नशाही करायला लागलेत. त्यांच्या अशा वागण्याने आमचं घर, संसार सगळ्याचं नुकसान होतंय. तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार. पण असं का स्वामी? ते चुकीचं वागतायत हे मला मान्य आहे. मी तुमची मनोभावे सेवा करतेय, नियमितपणे इथे येते, साधना करते, नामस्मरण करते. मग त्याचा उपयोग काय? हे घ्या दगड, बिरकाव आमच्यावर. काय? स्वामी, तुम्हाला इजा होईल. असं? बर. आता बिरकाव, आता होईल का इजा? नाही, ह्याने इजा होणार नाही. सुमित्रे, तुमची कर्म या दगडाप्रमाणे असतात, ते तुम्हाला इजा करतात. पण त्याच्यावर जर भक्तीचं आणि श्रद्धेचं आवरण असेल तर तुम्हाला इजा पोहोचत नाही. तुझ्या नवऱ्याच्या कर्माची फळं तुला भोगावी लागणारच आहेत.
पण तुला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत, कारण तुझ्या भक्तीमुळे आणि श्रद्धेमुळे. स्वामी, पण ह्यांना ह्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्यायची? हेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही सुमित्रे. चला, माझं काम झालं तर स्थापना केली पाहिजे. कामाला लागलं पाहिजे. पादुका इथं? अहो, ह्या तर भाऊजींकडे होत्या ना. तुम्ही पुन्हा जाऊन? अगं सुमित्रा, या खऱ्या पादुका नाहीयेत. हे बघ, मी या वेगळ्या बनवून घेतल्या. जशा मोर्याकडे पादुका आहेत अगदी तशाच्या तशा. अहो, पण हे सगळं कशासाठी? हे बघ, गावातल्या ठराविक लोकांनाच माहिती आहे की पादुका मोर्याकडे देण्याचा निर्णय झालाय, पण पूर्ण गावातल्या लोकांना नाही माहिती. मी गावात असं काहीतरी पसरवेन की ह्या पादुका खऱ्या आहेत असंच वाटेल. मी त्यांना सांगेन की बाबांनी जाण्याआधी त्या मला दिल्या होत्या. मग त्याच्याने काय होईल? सगळे भाविक इथे येतील, दर्शन इथे घेतील आणि सगळी कमाई आपल्या वाटेला येईल. अहो, पण हे चुकीचं आहे. अशा खोट्या पादुका बनवून घेणं म्हणजे पादुकांचा अपमान आहे. पादुका म्हणजे दत्तगुरूंचं अस्तित्व. ते या खोट्या पादुकांमध्ये कुठून येणार? भाविकांना दर्शन घेतल्यावर जी अनुभूती येते ती त्यांना कुठून मिळणार? हे बघ, असं काही नसतं. जसा भाव तसा अनुभव. लोकांना जेव्हा वाटेल की ह्या खऱ्या पादुका आहेत, अनुभव पण तसाच येईल. चला, मला स्थापना करू द्या. थांबा जरा. काल रात्री चोरी केलीत आणि पिकाचं नुकसान झालं. आता जे काही करणार आहात त्याचे परिणाम काय होतील हे सांगता येणार नाही. असा देवाशी खेळ करू नका. पादुकांशी खेळ म्हणजे नशिबाशी खेळ. हे बघ, माहिती आहे मला सगळं. मी सगळं बघूनच करतोय. चला, स्थापना केली पाहिजे. पण ह्यांना ह्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्यायची? हेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही सुमित्रे. अरे पादुका शेकडो आणता येतील, पण गुरुचा आशीर्वाद आणि गुरुची कृपा ती आणता येत नाही. हो देवा, ती कमवावी लागते. सेवेने, नम्रतेने आणि शुद्ध भावनेने. अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवा, स्वार्थ तुम्हाला काही कमवू देत नाही, पण स्वार्थापायी तुम्ही बरंच काही गमावू शकता. म्हणजे देव जवळ असतो पण स्वार्थ आडवा येतो, असंच ना देवा? स्वामी, स्वामी, ही सुंदरा आल्यापासून सारखं बुवाच्या मागे पुढे करतेय. हे असंच जर चालू राहिलं ना तर एक दिवस हा बुवा आम्हाला अंतर देईल. आमच्यावर ह्याची कृपाच होणार नाही. ते होऊ द्यायचं नाही. तू का आलीस? सांगितलं होतं ना, स्थानावर थांब, तिथली कामावर चल. मी काही नाही स्वामी. अहो, स्थानावर एक भक्त आला होता, तुम्हाला विचारत होता. मग म्हणजे त्याला एका प्रश्नाचं उत्तर ऐकायचं होतं तुमच्याकडून. ते उत्तर ऐकण्यासाठी मीही आले. बोल. हा, तो विचारत होता की स्वर्गात आणि नरकात काय फरक आहे. चल आमच्या बरोबर. भूक लागली पण खाता येत नाही. इतकं सगळं जवळ असून पण
खाता येत नाही. देवा, हे काय आहे? हा नरक आहे. नरक? हो, इथे सुख आहे, सुविधा आहे, संधी आहे, पण इथे स्वार्थ आहे, म्हणून कुणालाच तृप्ती नाही. स्वामी, जर हा नरक आहे तर मग स्वर्ग कसा आहे? स्वर्ग पाहायचा आहे. चला. हो, आधी तू खा, तुझा वाटा. स्वामी देवा, इथेही सगळं तेच आहे, पण अनुभूती वेगळी आहे. कबले हा आहे स्वर्ग. अगं, जो फक्त स्वतःचा विचार करतो तो सगळा असूनही दुःखी असतो, आणि जो स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करतो त्याच्याकरता हे जग स्वर्ग आहे. स्वार्थ म्हणजे नरक, आणि स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करणं म्हणजे स्वर्ग. स्वामी, अहो ते लोक कुठे आहेत? कपिलाताई, केवळ तुम्हाला समजावून सांगण्यासाठी स्वामी देवांनी ही लीला घडवली. स्वामी, स्वामी कुठे गेले? स्वामी देव कुठे? सांगा ना, कुठे होता? तिथेच जिथे या पुढे आम्ही असणार आहोत. चला चला बघूया. स्वामी, स्वामी कुठे आहात? स्वामी, स्वामी देव कुठे गेले कपिलाताई? कदाचित कदाचित ते त्यांच्या अनुपस्थितीचा सामना करायला लावतायत आपल्याला. चला बघूया. श्री गुरुदेव दत्त. इतकी गर्दी, लोकांची श्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे. पाहिलंस, यांच्या घरात समृद्धी नांदते. लोक मान देतात, दान देतात, आणि आपल्या घरात काय, मलाच काहीतरी करावं लागेल. थांबा थांबा थांबा. खऱ्या पादुका इथे नाहीयेत. काय म्हणता सोपान भाऊ? अहो, या मोर्याने ना खोट्या पादुका बनवून ठेवल्यात. खऱ्या पादुका माझ्या घरी आहेत. कसं शक्य आहे? माझ्या वडिलांनी मला स्वतःहून दिल्या होत्या. मी लहानपणापासून त्यांची सेवा करतोय. हे बघा, तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना, तर चला, माझ्या घरी चला. चला रे. थांबा. पण असा अचानक कसा विश्वास ठेवायचा? हे काय बोलतात सोपान भाऊजी? शब्द मोठा आहे, पण पुरावा? पुरावा? गणू, इकडे ये बाळा. काय बाबा? काही नाही बाळा. हे बघा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना, तर या निष्पाप मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो, मी जे बोलतोय ते खरं बोलतो. अहो, खऱ्या पादुका माझ्याच घरी आहेत.
देवा, ही तर फार मोठी रेषा ओलांडली. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. स्वामी, जे काही आहे ते सर्व आपलंच आहे. माझं असं काही नाही आणि कधी नव्हतंही. श्री गुरुदेव दत्त. अहो अहो काय झालं अहो, बंदी? बाहेर विपरीत घडतंय. विपरीत? सोपान भाऊजी लोकांना सांगतायत की आपल्या घरातल्या पादुका खोट्या आहेत आणि खऱ्या पादुका आहेत ते त्यांच्या घरी आहेत. अहो, त्यांनी गणूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलीये. लोक गोंधळलेत. स्वामींच्या नावावर असं खोटं? स्वामी, आज खूप कठीण परीक्षा आहे. चल पद्मिनी. हो. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे. मोरे भाऊ, तू तर भला माणूस वाटत होतास, तू तर लबाड निघालास. खोट्या पादुका दाखवून लोकांची फसवणूक करतोस. याने तर श्रद्धेचा बाजार मांडला. अहो, हे काय बोलतायत लोक तुमच्याबद्दल? हे बघा, हे सगळं चुकीचं आहे. खोट्या पादुका दाखवून आमची लुबाडणूक करतोस. आमच्या श्रद्धेचा अपमान केलायस तू. कुठे फेडशील पाप? दत्तगुरूंना तरी घाबर. स्वामीच्या नावानं धंदा करतोस. नाही, हे खोटं आहे. आमच्या घरात असलेल्या पादुकाच खऱ्या आहे. देवाच्या नावावर मी कधीही खोटं बोललेलो नाहीये. आम्ही तुमची कसलीही फसवणूक केलेली नाहीये हो. अहो, तुमची श्रद्धा आमच्यासाठीही पवित्र आहे. म्हणजे मी खोटं बोलतोय का? मोर्या भाऊ, पोटच्या लेखाची खोटी शपथ कोण घेणार? एवढं धाडस कोण करेल? अहो दादा, स्वामींनी स्वतः पादुकांचा निवाडा केलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही स्वामींनाच विचारा. तेच तुम्हाला सत्य सांगतील. हो, काय गरज नाही. खरं आमच्या समोर आले. खऱ्या पादुका सोपांच्या घरी आहेत. ते चला रे सोपांच्या घराकडे. थांबा. सोपान, तुला हव्या असतील तर खऱ्या पादुका घेऊन जा. अरे पण खोट्या पादुका दाखवून दत्तगुरूंना दुखावू नकोस. हो भाऊजी, घेऊन जा तुम्ही या पादुका. पण पादुकांच्या नावाखाली तुम्ही कमाई करू नका. देवाचा अपमान होतो. हवं तर मला मिळालेल्या अर्ध्या संपत्तीतला अर्धा वाटा तुला देतो. पण हे थांबव. नाही दादा, मला संपत्तीची लालसा नाही. तूच कमाई करत होतास. तू पादुकांचा गैरवापर केलास आणि हे सगळं मला थांबवायचं होतं. म्हणूनच मी हे सत्य यांच्या समोर आणलं. हे बघा, तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना तर चला माझ्या घरी. चला चला माऊली. सोपान भाऊजी थांबा. भाऊजी, सोपान, असं करू सोपान नका. थांब. हे पाप आहे सोपान. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ देखोगे तो पछताओगे. देवा, अहो कुठे चाललाय तुम्ही? वही जहां हमें जाना है. हमने हमारा नया ठिकाना बना लिया है. नया ठिकाणा कुठला देवा? श्री गुरुदेव दत्त. 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 हो, ऐका माझं. भाविकांना बाहेर थांबवून ठेवलेत. खोटं सांगून बोलवलेत.
चुकीचं आहे हे. असं नका करू. ए तू गप्प बस. तुला काय कळतंय? श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. या 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 दर्शन घ्या, दर्शन घ्या. आता माझी भरभराट सुरू होईल. काहीतरी वेगळंच वाटतं ना इथं. हो इथं शांतता आहे पण ओळखीची वाटत नाही. अहो असे थांबलात का? अहो दर्शन घ्या, अहो दान ठेवा, आशीर्वाद घ्या. कसं आहे, आता तुमची भरभराट होईल. अहो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असे थांबू नका. जा जा जा, दर्शन घ्या, दर्शन घ्या. तुमचे वडील हयात असताना या पादुकांचं दर्शन घेतलं होतं. पादुकाच्या जवळ जाताना चंदनाचा घमघमाट सुटायचा, मन अगदी भारावून जायचं. साक्षात दत्तगुरूंचं दिव्य अस्तित्व जाणवायचं. मग पण आता असं काही आढळत नाहीये. डोळ्याला दिसतंय पण मनाला लागत नाही. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे. अरे वेड्या, देव सजावटीत नसतो, तो समर्पणात असतो. आणि जिथे स्वार्थ असतो तिथे दिव्यता थांबत नाही, ती निघून जाते. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.